पत्रकार बंधूंना नमस्कार. जसं आपल्या सर्वांना माहितच आहे की मागील आपल्या बारामती नगर परिषदेचे नगरसेवक आमच्या पक्षाचे नगरसेवक श्री किसन वासाळ यांच्या एका खासगी फोन कॉल मध्ये आदरणीय दादांबद्दलच कुठेतरी चुकीची भाषा किंवा एकेरी बोलणं आणि अतिशय राग किंवा संताप येईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं याबाबतच तो कॉल रेकॉर्ड समोर आला होता. तो कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर सदर नगरसेवकाचा एक पक्ष अध्यक्ष म्हणून किंवा एक पक्ष संघटना म्हणून आम्ही मागील 2-3 दिवसापासून राजीनामाच झाला पाहिजे याकरता प्रयत्न करत आहोत. आज रोजी आम्ही प्रयत्न करत आहोत. मागील 2-3 दिवसात सदर नगरसेवकाशी आम्ही फोन कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे संपर्क करायचा प्रयत्न केला. तो करत असताना सुरुवातीला सदर नगरसेवकाने आम्हाला भेटायचं वचन दिलं होतं 2 दिवसापूर्वी, परंतु भेट झाली नाही. काल रात्री आम्ही काही मध्यस्थ मध्ये घालून की बाबा ही विषय झालेला खूप वाईट आहे आणि या प्रकरणात किती झालं तरी बारामतीकर म्हणून किंवा पक्ष म्हणून तो राजीनामाच दिला पाहिजे अशी आम्ही भूमिका होती आमची आणि ती भावना त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही प्रयत्नात होतो. काल समक्ष आमची गाठ पडली सदर व्यक्तीशी. गाठ पडल्यानंतर पक्षीय भूमिकेतून एक शहराध्यक्ष म्हणून मी सदर नगरसेवकांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला राजीनामाच द्यावा लागेल. राजीनामा द्यावा लागेल असं त्याला सांगितल्यानंतर त्यानं थोडं विचार करणे किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल वेळ हवाय असं सांगितलं, परंतु आम्हाला त्याला वेळ काय द्यायचा नव्हता. या गोष्टीबद्दल राजीनामा घेण्याबद्दल काही तांत्रिक गोष्टी आहेत की ज्या त्या सदर व्यक्तीने स्वतः पूर्ण करणे गरजेचं असतं. पक्षाला काही बंधनं येतात, विशिष्ट प्रक्रिया असते, कायदेशीर बंधनं असतात. त्याच्यामुळं आम्ही मागच्या 2-3 दिवसात असा प्रयत्न करत होतो की सदर व्यक्तीने जर त्या व्यक्तीचं खरंच दादांवर प्रेम असेल आणि त्याने कुठेतरी नशेत किंवा वेगळ्या ह्याच्यात तसा काय प्रकार केला असेल तर ते राजीनामा देऊन त्याच्यानंतर त्याबद्दलची भूमिका व्यक्त करावी असं आमचं मत होतं, परंतु तसं काही झालेलं नाहीये. आज रोजी आम्ही त्याचा राजीनामा घ्यायचा प्रयत्न करत आहोत. पक्ष संघटना म्हणून मागच्या 2 दिवसात आम्ही जे काय केलं ते आम्हाला माहिती आहे, परंतु आज रोजी तुम्हाला पत्रकार बांधवांना इथे बोलवायचं खरं कारण असे की नकळतपणे अजित दादांबद्दल बारामतीकर असू द्यात, मी स्वतः शहराध्यक्ष म्हणून असू द्यात किंवा कोणी व्यक्ती असू द्यात, एक लोकनेता म्हणून त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे. अशा वेळी पक्षातलाच नगरसेवक ज्यावेळी अशा प्रकारची बेताल वक्तव्य करतो, अतिशय चुकीची वक्तव्य करतो, त्यावेळेस अशा प्रकारच्या वक्तीवर अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे अशी जनमानसाची भावना आहे आणि ती काही चुकीची नाहीये. अशा वेळी कडक कारवाई झालीच पाहिजे. परंतु आज रोजी पक्षीय भूमिकेतनं तुम्हाला सांगू इच्छितो की आमची भूमिका अशी आहे की सदर नगरसेवकाचा राजीनामा होणं शहराध्यक्ष म्हणून मला असं वाटतं खूप गरजेचं आहे. राजीनामा झाल्यानंतर पुढील जे काय पक्षात ठेवणे किंवा हकालपट्टी करणे ह्या ज्या काय प्रोसिजर आहेत त्या होतीलच, परंतु शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष किंवा पक्ष संघटना नेमकी काय करते आहे असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात त्यावेळेस पत्रकार बांधवांसमोर येऊन त्याविषयी व्यक्त झालं पाहिजे. या जाणीवेतून आज मी तुमच्या समोर व्यक्त होत आहे. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर आपली भूमिका काय असणार आहे? राजीनामा द्यावा याकरता आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत आहोत, परंतु असं वाटलं की सदर व्यक्ती राजीनामा देण्याची टाळाटाळ करत आहे किंवा यदा कदाचित त्याला राजीनामा द्यायचाच नाही, तर जेवढी काही कायदेशीर आयुध आहेत ती आम्ही युटिलाइज करायचा प्रयत्न करू. त्यातूनही राजीनामा नाही झाला तर शेवटी आमच्या पुढं अपरिहार्यता म्हणून शेवटचा पर्याय हकालपट्टीचा आहेच. तसं बघितलं तर आज रोजी सुद्धा आम्ही त्याची हकालपट्टी करू शकतो, परंतु शेवटी आदरणीय दादांनी नुकतंच नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे, त्यामध्ये हे शीट वाटप केलेले होतं. त्या शीट वाटपात संबंधित व्यक्तीला नगरसेवक पदाची संधी देण्यात आली होती, ती दादांच्या माध्यमातून दिलेली होती. अशा वेळी त्या व्यक्तीकडनं दादांविषयी असं अतिशय वाईट स्वरूपाचं वक्तव्य आले कारणानं आम्हाला असं वाटतं की त्याचा पहिला राजीनामा झाला पाहिजे, कारण कुठेतरी पक्षाचा नगरसेवक म्हणून त्यांनी अतिशय चुकीचं कृत्य केलेलं आहे. त्यामुळे तो राजीनामा होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे यदा कदाचित त्यांनी राजीनामा द्यायला टाळाटाळच केली तर आमच्याकडे शेवटचा ऑप्शन आहे की आम्ही त्यांच्या पक्षातून 100% हकालपट्टी करणार. पक्षश्रेष्ठींनी आपल्याला काय सूचना केल्या आहेत का? पक्षश्रेष्ठींनी सूचना स्पष्ट केल्या नाहीत, परंतु एक बारामतीकरांच्या भावना शहराध्यक्ष तुम्हाला माहित आहेत
अशा वेळी शहराध्यक्ष म्हणून तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही करायला हवं अशा त्यांच्या स्पष्ट सूचना आहेत. आणि ज्यावेळेस नेतृत्व अशा प्रकारच्या सूचना देतं त्याचा आम्ही सरळ सरळ असा अर्थ घेतलाय की सदर व्यक्तीचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि राजीनामा देण्यास टाळाटाळ केली किंवा वेळ लागतो असं दिसलं तर मी शहराध्यक्ष म्हणून सदर व्यक्तीची हकालपट्टी केलीच पाहिजे. अजितदादा प्रेमींनी जर सोमवारच्या आत अकालपट्टी झाली नाही तर सोमवार बंदचं आवाहन केलेलं आहे. याला आपण कशा पद्धतीने उत्तर द्या? नक्कीच तो एक लोकभावनेचा जनक्षोभ आहे. बारामतीकर म्हणून लोकांची ती जी मागणी आहे की आम्ही आंदोलन करू किंवा बंद करू, तीच भावना आमची आहे. कदाचित येत्या सोमवारच्या आधी आम्हाला जर असं वाटलं की सदर व्यक्ती हा राजीनामा देण्यास टाळाटाळ करत आहे किंवा त्याची भूमिका थोडी वेगळी जात आहे, तर आम्ही येत्या 2 दिवसात नक्कीच त्याच्या हकालपट्टी संदर्भातला निर्णय घेतलेला असू शकतो. ह्याच कार्यालयामध्ये एक आत्महत्या केल्यामुळे तात्काळ त्यांचा राजीनामा डिक्लेअर केला. बरोबर. ह्या बाबतीमध्ये दिरंगाई का होती? याच्यात 2 गोष्टी आहेत. ज्यावेळेस पक्षीय पदाधिकारी म्हणून काम करत असतो आम्ही, मी ते शहराध्यक्ष म्हणून काम करतोय, एक विशिष्ट प्रोसेस आहे. शहराध्यक्षाला उद्या एका अडचणीच्या ठिकाणी शहराध्यक्षाकडनं काही चुकीची गोष्ट घडली, शहराध्यक्षाने राजीनामा द्यायचं म्हटलं तर शहराध्यक्षाला स्वतःच्या लेटर पॅडवर राजीनामा द्यावा लागतो. तो समाज माध्यमातून गेला की आपण एक मानून चालतो की तो राजीनामा झालाय. परंतु हा नगरसेवक हा एक विशिष्ट प्रोसेसद्वारे निवडून आलेला आहे, एक कायदेशीर बाब आहे. आणि त्याचा राजीनामा घेणं हे पक्ष संघटनेमार्फत होत नसल्या कारणाने सदर व्यक्ती स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून त्यांनी राजीनामा देणं गरजेचं असल्या कारणाने याच्यात वेळ काळ जातोय. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की मागच्या 2 दिवसात आम्ही त्याच प्रयत्नात होतो. सदर व्यक्तीशी आमचा संवाद होत नव्हता. आम्ही काही करून शेवटी एक प्रोसेस आहे की सदर व्यक्ती फिजिकल हे राहत असल्यामुळं तो व्यक्ती समक्ष पाहिजे म्हणून आम्ही त्याशी शेवटपर्यंत संवाद साधायचा प्रयत्न केला. आणि रात्री संवाद साधल्यानंतर आमची भूमिका त्यांना स्पष्ट सांगितली की तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या, त्यानंतर तुमच्या काय गोष्टी असतील त्या बघू. त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यांचे काही खासगी विषय आहेत. पक्षीय संघटना म्हणून आम्हाला आज रोजी तरी अजितदादाबद्दल जे काय व्यक्त केलेलं आहे त्याविषयी त्यांच्या विरुद्ध आम्ही अतिशय कडक कारवाई करण्याच्या अनुषंगाने काम करत आहोत आणि आम्ही ती कडक कारवाई करणारच आहोत. पक्षातले कुठलेच घटक त्यांना पाठीशी घालत नाहीयेत. तुम्हाला जरी तुम्ही असा कोड्यातला प्रश्न विचारला असता तरी मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, जे कोण अपेक्षित आहे की त्यांना मदत करू शकतात, गावात कुठली गाडबजी आहे का, कुणी त्याचे नाही मी सांगतो ना, त्याच्या संदर्भात तुम्हाला मी स्पष्ट सांगू इच्छितो की आम्ही सर्व घटकांशी या विषयावर चर्चा केली, आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांशी चर्चा केलेली आहे, आमच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. त्या सर्वांचं एकमत आहे की अजितदादांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कोणी जरी केलं असेल, तो कोणी जरी असला तरी त्याला माफी नाही म्हणजे नाही. आणि त्याच्या विरुद्ध राजीनामा घेण्यावर आज रोजी आम्ही त्याच्यासाठीच आम्हाला जो काही वेळ लागला मागील 2 दिवसात त्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्या कारणानंच आज रोजी तुम्हाला काहीच चित्र दिसत नाहीये की सदर व्यक्ती विरुद्ध पक्षाने काहीच कारवाई केली किंवा काही नाही. राजीनाम्याच्या विषयात मगाशीच सांगितलं की एक विशिष्ट प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर सदर व्यक्तीकडनं करूनच घेणं गरजेचं आहे. कारण जी बारामती नगर परिषदच्या माध्यमातून ते नगरसेवकांकडून राजीनामा मागितला जातोय, ही प्रोसेस योग्य नसती का झाली? नगराध्यक्षांनी ही भूमिका मांडली असती, कारण नगराध्यक्षाकडे हा राजीनामा पहिल्यांदा द्यायला लागतो, नंतर ते कलेक्टरकडे द्यायला लागतो. आमची भूमिका अशी आहे की कुठलाही राजीनामा हा जुजबी नसला पाहिजे, याच्यामध्ये राजीनामाच झाला पाहिजे जो की कायदेशीररित्या वैध आहे. तो शो नसावा, मी सांगतो तुम्हाला, तो शो नसावा. याच्यामध्ये सदर व्यक्ती प्रोसेस काय सांगते की नगराध्यक्ष करतो, नगराध्यक्ष ह्या तुमच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नाही, म्हणून हा प्रश्न उपस्थित होतोय की हा नगराध्यक्षकडे राजीनामा द्यायला पाहिजे. नगराध्यक्ष पाठीशी नाही, नगराध्यक्षांनी त्यांना पाठीशी घालायचा संबंधच नाही. आज आम्ही या ठिकाणी जे बसलोय ते एक पक्षीय भूमिका म्हणून बसलेलो आहोत. अशा वेळी नगराध्यक्ष देखील पक्षाचेच आहेत. ओबीसी नगराध्यक्ष, शहराध्यक्ष, ओबीसी आणि ओपन हा कुठे तर पक्षांतर्गत कुठे लढा तर चालू झाला? अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. सदर व्यक्तीने त्या विषयाला जातीवादाचा रंग द्यायचा प्रयत्न केला आणि तो अतिशय चुकीचा आहे. त्याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जात, सर्व धर्म, सर्व सगळ्या घटकांना एक साथ घेऊन जाणारा आहे.
ज्याची जशी क्वालिटी आहे तसं त्याला स्थान मिळतं पक्षात. त्यामुळे इथे कुठल्याही जातीवादाला आम्ही कधीच थारा दिलेला नाही ना अशा प्रकारचे त्याही अजितदादांवर जेव्हा किशोर मासाळ यांनी एलिगेशन केलं किंवा आरोप केले किंवा अजितदादांवर नाव ठेवले अजितदादांना, त्याच पक्षाचे तुमचे जे स्वीकृत नगरसेवक आहे कावळे, काल त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता, 20-30 हजार रुपयाचे फटाकडे त्या दुखावताच्या दादांचं जेवढं दुखावता हे झालं हे वर्ष आहे नगरसेवकांनी, तुमच्या एका स्वीकृत नगरसेवकांनी एवढे फटाकडे वाजवले का? नाही आता तो उद्या खाजगी- पक्षाने म्हणजे भेदभाव होत नाही का? नाही, भेदभावाचा उद्या विषय नाहीये. शेवटी त्याचं ते खाजगी कार्यक्रम होता आपण हाय खाजगीमध्ये दोघांच्यातच दोघांच्या आणि संभाषण नगरसेवक झालं, खाजगी विषय होता. नगरसेवक म्हणून तसं नाही. नगरसेवक म्हणून त्यांनी एखाद्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवले हा विषय वेगळा आणि त्याच्या घरगुती कार्यक्रमात फटाके वाजवले हा विषय नगरात वेगळा. हा ऐका विषय. शहरात उद्या- जे संभाषण झालं दोघांच्या किशोर मासाळच्या आणि त्या व्यक्तीच्या जी संभाषण झालं ही व्यक्तिगत झालं पण त्याच्यामध्ये अजितदादांबद्दल अतिशय चुकीची भाषा करण्यात आलेली आहे. तुम्ही आमच्या अजितदादांचा दुखवताय, आता फटाकडे पण एका नगरसेवकाने वाजवतात 20-30 हजार रुपयाचे, पण त्याचा पण राजीनामा तुम्ही घेणार आहे का? जर नाही, अशी भूमिका असेल तर ती पूर्णपणे खासगी बाब आहे. या ठिकाणी आमच्या आदरणीय नेत्यांबद्दल सरळ सरळ चुकीचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. म्हणून आज रोजी आम्ही या व्यक्तीविरुद्ध राजीनाम्याची भूमिका घेतलेली आहे. अशा नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला तर चालेल. नक्कीच चालणार नाही. उद्या परंतु ती खाजगी बाब. उद्या पक्षाने हकालपट्टी केली आणि त्या व्यक्तीने जर पक्षविरोधी भूमिका घेतली तर आपली भूमिका काय असणार? थोडं रिपीट करतो प्लीज. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर हकालपट्टी केली तर त्या व्यक्तीने पक्षविरोधी भूमिका घेतली तर आपली भूमिका काय असणार? उद्या सदर व्यक्तीने राजीनामा देण्याची टाळाटाळ केली आणि आम्हाला अपरिहार्य म्हणून शेवटी हकालपट्टी करावीच लागणार. ती केली आणि तदनंतर जर सदर व्यक्तीने पक्षविरोधी भूमिका घेतली तर शेवटी असं आहे की कुठेतरी एक शहराध्यक्ष म्हणून आमच्या आदरणीय नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि कुठेतरी एक प्रोटोकॉल म्हणून किंवा एक शिस्त म्हणून आज रोजीपर्यंत मी जरी शहराध्यक्ष असलो तरी आज माझी वैयक्तिक भावना वेगळी आहे, परंतु ती व्यक्त होत असताना एक तारतम्य बाळगायला लागतं. उद्या जर त्या घटकाविरुद्ध काही जनशोभ झाला किंवा काय झाला तर त्याला पक्ष म्हणून किंवा हे म्हणून त्याला आम्ही जबाबदार असणार नाही. त्या कारण व्यक्तीच्या शेवटी विरोधात हा अर्ज कधीपासून आलाय, जो म्हणजे जी घटना झाली हा त्या विरोधात अर्ज कधीपासून आलाय? कशा प्रकारे